नमस्कार. आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अतिशय मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बघणार आहोत. 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी गूळ, बडीशेप, विलायची, थोडंसं तेल, चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद पावडर. सर्वात पहिलं डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली. कुकरमध्ये 5 वाट्या पाणी घातलं, त्यामध्ये थोडीशी हळद पावडर, मीठ, तेल घातलं आणि 7 शिट्ट्या होईपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया. तर 3 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. वाटीभर पाण्यामध्ये हळद पावडर मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून मस्त असं सैलसरच पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि पीठ झाकून ठेवून 1 तास भिजवून घ्यायचं. इकडे 7 शिट्ट्या झालेल्या आहे. डाळ एकदम मऊ अशी शिजली गेलेली आहे. आता डाळीतलं सगळं पाणी चाळणीत काढून घ्यायचं असं. हे पाणी कटाच्या आमटीला वापरायचं आहे आपल्याला. आणि इथे लगेचच डाळ वाटून घ्यायची. ग्लासाच्या साहाय्याने वाटली. विलायची, बडीशेप अशी बारीक कुटून घेतलेली आहे, वाटलेल्या डाळीमध्ये आपल्याला घालून घ्यायची. लगेच 1 वाटी गूळ आणि विलायची, बडीशेप पावडर घालून आपल्याला गॅसवर ठेवून हे पुरण परतून घ्यायचं आहे. तर गॅस मध्यम आचेवर ठेवून एकदम कोरडं होईपर्यंत हे पुरण परतून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटात होऊन जातं. हे बघा असं घट्टसर छान असं पुरण तयार आहे. आणि इकडे पीठ पण चांगलं भिजून घेतलेलं आहे. थोडंसं तेल घालून भरपूर वेळा असं पीठ आपल्याला रगडून चांगलं रबऱ्यासारखं ताणेलं असं मळून घ्यायचं. हे बघा असं, म्हणजे पोळी अशी लाटताना फाटली जात नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत होती. तुम्ही बघू शकता एकदम रबऱ्यासारखं असं पीठ हे झालेलं आहे. आता अशी गोल वाटी करून घ्यायची आणि जेवढं पीठ घेतलं होतं त्यापेक्षा थोडंसं जास्त पुरणाचा गोळा मी घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. पुरणाचा असं खाली थोडंसं दाब देऊन पीठ वर आणून एकदम तोंड असं बंद करून घ्यायचं व्यवस्थित. कोरड्या पिठाचा हात लावून गोल फिरून घ्यायचं. सगळीकडे पुरण पसरून झालं की पोळी लाटायलाही सोपी जाते आणि कडेपर्यंत पुरण जातं. आणि हलक्या हाताने एकदम पोळी लाटून घ्यायची. लगेच लाटली जाते. पीठ खूप छान झालेलं आहे. खूप पातळ पोळी झाली, पण पोळी अशी फाटली गेलेली नाही आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता पोळी छान अशी भाजून घ्यायची आपल्याला. तर हे बघा मस्त टम्म अगदी फुगलेली आहे पोळी आपली आणि मऊ पण खूप झालेली आहे मस्त अशी. तर सगळ्या ह्याच पद्धतीने आपण पोळ्या बनवून घेऊया. छान अशा टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत. आणि फक्त गव्हाचं पीठ वापरले, मैद्याचा वापर केलेला नाही. कोणी कोणी मैद्याचाही पोळ्या करतात, पण गव्हाच्या पिठाच्या चवीला खूप छान लागल्या जातात. चला तर आपल्या सर्व पुरणपोळ्या तयार आहे एकदम साध्या सोप्या आणि झटपट अशा पद्धतीने. आणि तुम्हाला दाखवतेही. भरपूर अशा पुरणपोळ्या झालेल्या आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद माझी ही पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.